नमस्कार मित्रांनो, मी अमोल तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही गावाला आलो आहे मी काल रात्री आणि आज आपण चाललो आहे फिशिंगला. चुलत भाऊ भगवान साहिल आणि माझा पुतण्या आहे वरुण साहिल. आम्ही तिघं चाललो आज फिशिंगला आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूप मजा येईल. चला तर मित्रांनो आपण पुढं भेटूया. अरे कट केलेला रे. नदीकडचा रस्ता आहे मित्रांनो, डायरेक्ट नदीकडे जातोय रस्ता. आणि तुम्ही पाहू शकता काजूचं झाड. हे बघा काजू आहे. सध्या काजू लागले नाही त्याला, आता सध्या सीझन चालू आहे आणि ह्याला कमीत कमी एक 20-25 दिवस लागतील ह्यांना काजू पकडायला. अजून तर काही काजू लागले नाही आहे. ह्याला मोहर आला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हे रतांब्याचं झाड आहे. रतांबा म्हणजे आमसूल. तुम्ही झाड बघू शकता. आणि जंगलात रस्ता आहे मित्र, एक नंबर आहे. वातावरण पण खूप भारी आहे. आता दुपारचे 12:30 वाजलेत. रस्ता पहा तुम्ही किती मस्त आहे. अचानक फिशिंगचा प्लॅन झाला आहे. होय बघा किती मस्त ठिकाण आहे. पूर्ण जंगल एरिया आहे. माझा चुलत भाऊ आहे भगवान साहिल. मासे पकडण्यामध्ये एक्सपर्ट आहे, कारण की कित्येक वर्ष झालं मासेमारी करतोय तो. आणि त्याच्याकडनंच आपल्याला ही मासे पकडण्याचा एक्सपिरियन्स आपल्याला मिळाला आहे. हे बघा इकडे पण काजूचे भरपूर झाडे आहेत, पाहू शकताय. मित्रांनो नदी पूर्णपणे ना असं सुकली आहे. भरपूर पाणी कमी झालं आहे नदीचं. तुम्ही नदी इथं पाहू शकता. आणि घरापासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती नदी आहे. आणि आपण जिथं मासे पकडणार आहोत ते ठिकाण अगदी जवळच आहे. 100 मीटर अंतर आहे, तिथं आपल्याला जावं लागेल. भैरवशाळीमध्ये आलो आम्ही. त्याला भैरवशाळी म्हणतात. आमचं इथं देवस्थान आहे, तर पाहू शकता. हे आमचं देवस्थान आहे.
पाण्याचा प्रवाह पाहू शकता. हे मासे पकडण्याचं जाळ आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये अगदी छोट्या प्रकारचे मासे ह्याच्यामध्ये अडकतात. आता आपण हे जाळ आहे ना एका साईडला लावणार आहे आणि इथं आम्ही मासे पकडणार आहेत. इथं एका पारंपरिक पद्धतीने आम्ही मासे पकडणार आहेत. एक मिनटं, एक प्रत्येक इथल्या ठिकाणाची माहिती आणि मासे पकडायचा दांडगा एक्सपिरियन्स आहे. कमीत कमी त्याला लहानपणापासून मासे पकडायची आवड आहे. त्यामुळे प्रत्येक डोहामध्ये किती मासे आहेत, कुठं मासे मिळतील, सगळी ती माहिती त्याला माहिती आहे. आणि त्याच्याच अनुभवाने आपण इथं मासे पकडायचा प्लॅन केला आहे. कारण की आपल्याला एवढं काही माहिती नाही आहे. त्यांनी या जागेची पाहणी केली आणि त्यानंतर निर्णय घेतला की आपण इथंच मासे पकडायचे. चला सुरुवात करायची का मासे पकडायला? मित्रांनो, आता हे एक जाळं आहे. ते आपण हे दोन दगडांच्या मध्ये, इथं हा दगड आहे आणि हा दगड आहे, हा आणि हा दगड, ह्या दगडांच्या मध्ये ना आपण ते जाळं पसरवणार आहे. कारण की त्या डोहातले मासे ह्या डोहामध्ये जाऊ नये. ह्या साईडला ते मासे जाऊ नये म्हणून आपण जाळं लावणार आहे. जर गेलेच ते मासे तर त्या जाळ्यामध्ये अडकतील. अशा पद्धतीने आपण ते जाळं लावणार आहे. मासे पकडून झालेत. कारण की माशाचा व्हिडिओ तो बनवता आला आपल्याला. आणि मासे तुम्ही पाहू शकता, जबरदस्त साईज आहे, मळवं आहे, एक नंबर. हां, आमच्या गावाला याला शेंगटी म्हणतात. शिंगाडासारखा असतो तो मासा. शेंगटी दाखवा तुम्ही इथे. हा मळवा मासा आहे, शेंगटी दाखवा. हां, हा शेंगटी मासा आहे, शिंगाडा टाईप, शिंगाडा ह्याला. हां, आणि चांगल्यापैकी मासे भेटलेत. एवढे मासे भेटलेत आपल्याला, भरपूर मासे भेटलेत. इथं आम्ही मासे पकडलेत. पारंपरिक पद्धतीने आपण मासे पकडलेत, भरपूर मासे पकडलेत. क्या बात आहे. आणि आता आपण घरी चाललोय. चला निघूया. हां, खडे झाले, खडे असा होतो ना. ओके, चला आता निघूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. बऱ्यापैकी मासे आपल्याला मिळालेत आणि व्हिडिओचा आपल्याला एंड करता आला नाही. कारण की तिथे भरपूर वेळ झाला, आम्हाला घरी यायला रात्र झाली. त्याच्यामुळं व्हिडिओचा एंड केला नाही. तर आता व्हिडिओचा एंड आपण करतो आहे. आणि असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आपण नवीन नवीन बनवत जाऊ. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल, लाईक केलं नसाल, तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना तुम्ही शेअर करा. बाय बाय मित्रांनो.